श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. अं, अनुभव शेअर करायचे होते. अच्छा, करा ना ताई. कुठून बोलताय सांगायचंय का? संभाजीनगर माझा नंबर आहे मॅडम तुमच्याकडे. आहे, नाव बोलू का? हा, सुनंदा पाटील. हा हा, सुनंदा. पूर्ण नाव हा पण आहे माझ्याकडे. हा पण हा मी कसं घेत नाही ना नाव. हा हा. समोरच्याची इच्छा असेल तरच मग आपण हे काय कर. म्हणते तब्येत? आता थोडी बरी आहे ताई. बरी आहे का? हा, कारण इथे कंटिन्यू गारवा आहे ना. हा हा. तेच. मग ते सारखं आणि काम तर चालूच असतात आपले. मी ऐकते तुमचे अनुभव, रोज ऐकते बिलकुल. हो का? दुपारी पण ऐकले तुमचे अनुभव. हा. बाई काय तव्याचा अनुभव सांगत होती, तवा गरम करा, अमकं करा. हो, किती छान माझी काळजी घेतात बघा बरं. हा. मग हेच प्रेम आपण स्वामी सेवेत जिंकतो ताई. हो ना, तेच ना. मग मी तुम्हाला एक सांगू का आता? सांगा ना ताई. तुम्हाला सर्दी पडस होतं ना कायम, सर्दी वगैरे? कायम नाही होत ताई. नाही का? नाही, कायम नाही होत. नाही का? पण हे असं सीझन बदलला ना की मग माझे हाल हं, बदलतात आणि हं, गारवा सहन नाही होत असं. ते कफ तयार होतो. हा. हं. कप. त्रिकूट चूर्ण घेऊन पहा तुम्ही. कुठलं? त्रिकूट चूर्ण रामदेवजी बाबाचं, पतंजलीचं. हो का? हा पोटाच्या मी लिहून ठेवते ते. हा, 40 रुपयाला मिळते पुडी छोटीशी. कितीला? 40 रुपये फक्त. अरे वा, त्रिकूट चूर्ण. त्रिकूट चूर्ण. हा, मी लिहून मला ठेवते. पण असंच व्हायचं नेहमी, शिंका पाणी आणि कफ तयार व्हायचा. इतका मला हे कफ तयार वातावरण व्हायचा. बदललं ना हा की मग माझे हाल सुरू होतात आणि त्यात मला ना आराम नाहीये जरा पण. हा हा, तेच तुमचं दगदग जास्त फिरणे. जास्त फिरणं, दगदग चालू आहे. हा, पण होईल सगळं आता. ते काय प्रतिकार शक्ती पण त्याच्यामुळे वाढते. हा. मधाबरोबर घ्यायचं थोडंसं, असं 2 चिमूट 1 चिमूटभर, नाही तर मग चहामध्ये घ्यायचं. अरे वा, चहात पण चालतं. चहात पण चालतं ना. मी चहामध्येच घेते मग आता सध्या. अरे वा. मला पण इतका शिंका पाणी, थोडीशी बी थंडी हवा लागली की लगेच हा डोकं जड. हा असं हा इतका हा. त्रास व्हायचा मला. मग मला एका बाईनं सांगितलं होतं, तिला माझ्यापेक्षा तिला जास्त त्रास होता. ती म्हणे मी हे घेतलं हा. तेव्हापासून माझं ते बंदच झालं म्हणे. मग मी पण अरे घेऊन पाहिलं. मी एप्रिल महिन्यापासून घेते, रोज घेते मी ते आता. अय्या. त्याचं काही होत नाही. त्याच्यात काय लवंग आयुर्वेदिक. असते. हा. पिंपळी, लवंग आणि आपलं सुंठ वगैरे राहते. 3 वस्तू राहतात त्याच्यात. बर. किती हं, बघा ताई, हे स्वामी हं, सेवेत आपल्याला हे प्रेम मिळतं ना, अजून हं. काय पाहिजे सांगा. एका बाईनं तुम्हाला आणखी श्वासारी वटी पण सांगितली होती ना? हो हो हो. मी ऐकते तुमचे पूर्ण अनुभव ऐकते. स्वयंपाक हा. करताना बी ऐकते, जप लावते, अनुभव ऐकते, सगळं दिवसभर माझं स्वामी, स्वामी, स्वामी. बर. नाही, खूप चांगले ताई हे. तेच याच्याने अर्धे तर आपले दुःख हरण होतात. तेच ना. काय माझा दिवस पाहिजे कुठे चालला जातो मला समजत नाही. कळत नाही. हं, तेच. माझं तर मला तर अजून ते हं, रिटायर झाल्याचं फिलिंगच आलं नाही की रिटायर झाली आणि रिकामी आहे. तेच ना. हं, तर मी पण ते म्हटलं आणि हां, छान वाटतं. हे याच्यापेक्षा तेच अजून ना. काय आनंद पाहिजे सांगा. तेच ना मग. तेच ना. आणि तेच हं. कामात येणार आहे. दुसरं काय कामात येणार आहे? काही येणार नाही. खरंय, खरंय. हं, तेच ना. काय म्हणताय ताई? काय अनुभव आला अजून? अनुभव म्हणजे मला 1 वर्षापूर्वी सांगते मी आता. 1 वर्षापूर्वीचा आहे तो अनुभव. म्हणजे मी हां, ते हां, हां. 1 वर्षापासून तसं तुम्हाला सांगितलेलंच नाहीये. अरे बापरे! का ते सांगायला पाहिजे होतं हो ताई. तेच ना. राहून गेलं माझं सांगायचं. हां, हां, हां. मला मेहंदी लावलेली होती मी डोक्याला आणि केस धुवायचे होते. बरं, बरं. हं, कळशीमध्ये पाणी गरम केलं हां. गॅसवर. एकदम कडकडीत पाणी गरम केलं आणि नेहमी मी कळशी बरोबर फडक्यात धरून घेऊन जाते. नेहमी अशी एक रूम हो. मागे येते थोडं. हां, हां. बाथरूम मागे आणि एक रूम ओलांडावा लागतो. हां, हां. नेहमी नेते. पण त्या दिवशी काय झालं, ती कळशी माझ्या हातातून कशी सटकली, अरे मला माझं समजलं नाही. पण मग एक शिंतोडा सुद्धा माझ्या पायावर पडला नाही. बापरे! पण ताई कमाल आहे हं. हो. इतकं कडकडतं पाणी होतं ते. बापरे! मग ते हं, बरोबर आहे. पण हं. किती भाग्य बघा. तेच ना. काय पाहिजे सांगा बरं? केवढा मोठा मला अनुभव आहे. पण जर नवल वाटली भाग्य ती, म्हणजे असतं. ती कळशी अशी उलटी पडली. तिकडे बाजूला पडलं, भिंतीकडे तोंड झालं तिचं. माझ्याकडे नाही तोंड झालं तिचं. बापरे! हे स्वामींचीच लीला आहे ना ताई. तेच ना नाहीतर स्वामींची. ते केवढं भाजलं गेलं असतं सांगा. तेच किती ना. महिने त्याचा तुम्हाला हं. त्रास राहिला असता. मोठे फोड आले असते पायाला, इतकं कडकडीत मग पाणी होतं ते. हे कसं त्याच्यातनं ज्याला याची किंमत कळते त्यालाच. तेच ना. हं. किती. आणि दुसरा अनुभव, मी केंजळे दादाकडून सेवा घेतली होती.
अच्छा अच्छा. हा. कानासाठी तुम्हाला सांगितलं होतं मी मागे, नाही कानासाठी नाही, दुसरं सांगितलं होतं तुम्हाला मी. अच्छा. हा. तर ते कानासाठी सेवा घेतली तर त्यांना मला काय सांगितलं होतं, हम्म. 11 वेळा तारक मंत्र, 11 माळी जप, 5 वेळा काल भैरव अष्टक, 5 वेळा रामरक्षा हा. हा. आणि 3 अगरबत्त्या लावायला सांगितल्या त्यांना. मी एकच लावली. कारण मला थोडासा त्यावेळेस मग असा त्रास पण व्हायचा त्या अगरबत्तीच्या धुराचा, तर मी हा. एकच लावायची. हा. हा. आणि ते आपण नेहमी एकच लावतो तर मला एकचीच सवय, मी 3 काही लावल्या नाही. हा. मग हा. ते हा. ज्यावेळेस मी तारक मंत्र म्हणायची ना, तर मग ग्लासावर हात जेव्हा ठेवायची, मला थोडं म्हणजे पायाचा प्रॉब्लेम आहे ना, माझा पाय मोडलेला आहे, तर हो हो फ्रॅक्चर हो. झाला होता, तर मी खाली काही बसत नाही. हा. खुर्चीवर बसते आणि स्टूलवर सर्व ठेवते. स्टूलवरच करते मग मी सगळी अरे सेवा. बापरे. हा. 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 तर मग मी स्टूलवर असा ग्लास ठेवला, त्याच्यावर हात ठेवला. हा. तर ते ग्लास असा मागे 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 यायचा. अय्या. मागे मागे यायचा तो. हा. म्हणजे स्वामींना सांगायचं होतं की तुझी सेवा मागे मागे येते असं. अरे बापरे. बघ. म्हणजे पुढे जाणार नाही असं. हा. 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 मग मी परत फोन केला दादांना. म्हटलं मला असं परत काही फरक पडत नाही म्हटलं दादा याचा सेवेचा. हा. हा. तर म्हणे तुम्ही त्या अगरबत्त्या किती लावता? म्हटलं मी एकच लावते. तर म्हणे 3 अगरबत्त्या लावायच्या आणि 30 शिवा परत करायची म्हणे. मग बघा परत अजून ताई. केली. हां. बापरे. आणि ती सेवा परत केली आणि मी थोडं आयुर्वेदिक पण गोळ्या घेतल्या होत्या, आरोग्यवर्धिनी आणि पुनर्नवावटी घेतली होती. अशा 2 गोळ्या 3 टाइम घ्यायची आणि ती सेवा पण असं केलं मी, तर मला फरक पडला मग कानाचा. अरे नाही तर बापरे. त्या कानाला मला असं केव्हा केव्हा लांब ऐकू यायचं, का जवळ ऐकू यायचं, का लांब ऐकू त्याला जवळ ऐकू यायचं. बाई ग. आणि असं कणी असं जड पण व्हायचा तो डावा कान माझा थोडासा. मग बापरे. शेकायची असं कोरड्या फडक्यानं शेकायची, बाम लावायची, शेकायची. पण मग मला अरे त्याच्यानं फरक पडला आणि मग असं ॲलोपॅथिक बी मी एक ते 30,000 रुपये घातले त्याच्यामध्ये. बापरे. बापरे. कानासाठी. मग ते बेचैन व्हायची ना मी, ते मला तसं व्हायचं तर. बरोबर आहे. ते साहजिक कानाचं ना. काम होतं. कानाचं काम होतं म्हटलं कधी कानाचं काम बैल. होतं. खरंय. मग मी म्हणजे 2 डॉक्टर पाहिले जळगावचे. तर तो एक तर सांगे या 2800च्या गोळ्या लिहून दिल्या. कर म्हणे या गोळ्या घ्या हा. आणि तुम्हाला या गोळ्यांचा फरक पडला तरच या म्हणे, नाही तर येऊ बी नका म्हणे. एक बाई ग. सांगायचा अमित चौधरी सांगायचा, मावशी तुमच्या कानाला काहीच झालेलं नाहीये. आमच्या जातीचा आहे तो गुजर. हा. हा. चांगले राहणारे ते. तर ते सांगायचे तुमच्या कानाला काहीच झालं नाही मावशी, फक्त तुम्ही थंड खाऊ नका, जास्त हा. तिखट खाऊ नका, जास्त आंबट खाऊ नका. हे 3 पथ्य पाळा. तुमच्या कानाला काहीच झालेलं नाही. जी म्हणजे तुमची त्याचा पण परिणाम होतो कानावर? तुमची जी घशाची नस आहे आणि जी कानाची नस अशी जोडलेली राहते ना म्हणे, त्याच्यावर सूज येते. म्हणून तुम्हाला तो त्रास होतो म्हणे. अरे बापरे. बघा. मग मी असं जास्त आंबट थंड पाणी तर मी कोमटच पाणी पिते. कधीच नाही. मी फक्त एप्रिल, मे, जून महिन्यात 3 महिने थंड पाणी पिते. माठातलं ते पण. फ्रीजमधलं तर माठातलंच पितच प्यावं. नाही. बरोबर बोललात हां, तुम्ही. हां. आणि म्हणजे असं पाळते थोडंसं. खाते कधीतरी आंबट खाते मग, पण कमी आंबट खाते मग. कमी खाता. हा. 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 कमी असं. चटणी पण कमी खाते. बरोबर आहे. आणि हे ना, हां. ह्या गोष्टी खरंच चांगल्या नाही जास्त खाणं. ह्या तेच. तिखटच असतात ना. हां, हां. तिखट, आंबट ह्या गोष्टींचं हां. पथ्य पाळलंच पाहिजे. आणि जास्त थंड तर प्रमाणात खरंच नाही पाहिजे. माठातलंच प्यावं पाणी. हां, हां. आरोग्यदृष्ट्या तेच चांगलं आहे माठातलं. आरोग्य दृष्टीने. म्हणजे याच्यातनं आता किती जणांना याचा बोध मिळेल बघा ताई. तर ते मी शेवटी म्हटलं मग आता जाऊ द्या, ते ॲलोपॅथिकचा बी नाव सोडा, ते आयुर्वेदिकवाल्यांना बी बरेच पैसे गुंतले माझ्याजवळून. आई आणि गं. तर मग म्हटलं जाऊ द्या. मग मी शेवटी त्या आयुर्वेदिकच केलं रामदेवजी बाबाचं. मग त्याच्यानं मला फरक पडला आणि हे दादांची सेवा पण होती ना, केंजळे दादांची, ती पण केंद्रे केली. मी दोन्ही दादांची चालू आहे. ठेवलं मग. हां. मग मी ते चालू ठेवलं. अरे वाह! त्याच्यानंतर तिसरा अनुभव माझा, माझी चुलत जाऊ वारलेली होती. हां. मग सुतक पडलेलं होतं आम्हाला. मग मी म्हणजे रोजची सेवा, ती आपल्याला ती सवय होऊन जाते. नाही तर हो, आपल्याला हो, हो, हो. काहीतरी कमी आहे आज, असं काहीतरी वाटतं मग. हां. मग मी काय करायची, असं तारक मंत्र तर काही घेत नव्हती, पण मग गणपती स्तोत्र आपलं हे बाकीचं 2-4 सेवा करायची मी असं. हां, हां, हां. आपलं तर मला कोणीच नव्हतं गल्लीमध्ये. त्या दिवशी लग्न होतं, कोणीच नव्हतं गल्लीमध्ये. म्हणजे सामसूम होती गल्ली. गावातलंच लग्न होतं. सगळे पाचोऱ्याला गेलेले होते लग्नाला. अरे बापरे! तर हां. मला इतका म्हणजे सुगंध आला, ते सेवाकीवरून उठले मी तर चांगला 15 एक मिनिटं तो सुगंध राहिला घरामध्ये. एवढा वेळ? अगरबत्ती लावलेली आणि काहीच नाही लावले. असं लांब स्वामींच्या फोटोपासून मी अशी लांब बसलेली होती एकदम. बापरे! हं. बघा. ताई, हे हां. तर ते ना येऊन गेले स्वामी त्यावेळेला तुमच्याकडे. हां, हां. किती सगुण सुंदर रूपात, बघा. निर्गुण रूपात, सगुण रूपात नाही आले, पण निर्गुण रूपात आले बुवा असं. हां, हं, तेच. हं.
बरोबर ते त्यांचं बरोबर अस्तित्व हा दाखवून देतात ते. तर ते सुगंधाचं मला 2-3 वेळा झालेलं आहे तसं. एकदम असा एकदम सुगंध येतो मस्त एकदम. किती आई वेळ राहतो गं! तो सुगंध. हां. तुमच्यावर खरंच स्वामींची कृपा आहे ताई. हां, मी करते रोज सेवा वगैरे बी करते. फक्त गावाला जाते त्यावेळेसच खंड पडतो आणि हां, हां. बस मग मी पडू देत नाही खंड. नाही तेवढं थोडंफार होऊन जातं. हां. पण हां, तेच ना. असं नेहमी आपलं तर करतच राहायचं हां, कष्ट. करतेच ना, करतेच ना. हं. किती आणि सुंदर. आता मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आपलं स्वामींचं ते हे राहतं ना 7 दिवसाचं आपण करतो 7 हां, दिवसात हां, 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 हां. हां. त्यावेळेस मी पारायण केलं. संक्षिप्त गुरुचरित्राचं केलं. आपल्याकडून म्हटलं जास्त बैठक होत नाही त्या पायामुळे, तर मग मी संक्षिप्त गुरुचरित्राचं केलं. हां, ते हां, काय हां. 30 मिनिटात 25-30 मिनिटात होऊन जातं ते संक्षिप्त बरोबर. हां, गुरुचरित्र. हां, हां. मग 7 दिवस केलं मी ते. त्यावेळेस बी कधी तो सोनकावळा कधी आलेला नाहीये आमच्या इथे. हां. दार बंद होतं, तर तो खिडकीवर बऱ्याच वेळ बसला. मग असं टकमक टकमक पाहून घेतलं आणि आई उडून गं! गेला. हं. म्हटलं किती पहा छान ना ताई. कोणत्या तरी रूपात म्हटलं आले. येतात. बरोबर हां. बोललात तुम्ही. तेच ना. कुठल्या कुठल्या रूपात ते त्यांचं अस्तित्व दाखवून जातात. आणि आणि ते हं. असं असतं की जे कोणालाच दिसत नाही ते आपल्याला दाखवतात. हां, तेच ना. हां. हे आणि हे विशेष आहे त्यांचं. आणि 5वा जो अनुभव आहे माझा, आता माझा उद्या 5वा गुरुवार आहे. मी 11 गुरुवार कधीच चालू होतं माझ्या मनात, हां. की 11 गुरुवार करायचे, 11 गुरुवार करायचे. आमचं भाऊबंद जास्त आहे. कोणी वारायला नको पाहिजे, कोणी अडथळे नाही आले पाहिजे, सुतक नाही पडायला पाहिजे, असं हां, नेहमी हां, माझ्या हां. मनात यायचं. हां, मग हां. म्हटलं जाऊ दे, जे होईन ते होईन करूनच टाकायचं म्हटलं. हां, हां. मग मी आता 4 झाले माझे मागच्या महिन्यामध्ये. आता उद्याचा 5वा आहे. अरे वाह! हां, तर मी काय करते म्हणजे आपण पारायण करतो ना मग गुरुवार धरतो तर. हो, हो. बरोबर. करतो तर पारायण करतो. मग मी ते पारायण मी काय करते सकाळीच करून घेते. 4-4:30ला उठली, अंघोळ-बिंघोळ झाली, झाडझूड करून घेते, अंघोळ करून घेते आणि लगेच पारायणाला बसून जाते. हां, 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 हां. ते पारायणाला बसली ना म्हणजे पहिले असं गुरुवारी मी असं रात्री सांगून देते, निवेदन ठेवते. मी रोज मला सवय आहे ती निवेदन ठेवायची रात्री. अच्छा. हां. निवेदन ठेवते मी. कसं ठेवते, स्वामी माझा आजचा दिवस चांगला पार पडला. आता आमची सगळ्यांची रात्र सुखाची, आनंदाची जावो. सगळ्यांना शांत झोप लागो. मला सकाळी लवकर जाग दे जा. माझ्याकडून व्यायाम करून घे जा पहिले. नंतर दुपारी माझ्याकडून सेवा करून घे जा. माझ्याकडून काही दिवसभरातून माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणाला काही बोललं गेलं असेल, वाईट चितलं गेलं असेल स्वामी तर मला माफ कर. असं निवेदन अरे ठेवते मी रोज. वाह! माझी रात्र चांगली जाऊ द्याचा स्वामी. हां. आणि परत सकाळी बी आणखी उठली की सकाळी बी माझं निवेदन राहतच. अंघोळ म्हणजे हे केलं, दात-बीत घासले, हात-पाय धुतले, की हां, मग हां. मी असे लांब बसते. मग तारक मंत्र म्हणते, ग्लास घेते पाण्यामध्ये पाणी घेते ग्लासात, तारक मंत्र म्हणते. हां. परत निवेदन दुपारचं दिवसभराचं ठेवते, की मला स्वामी माझी रात्र सुखाची गेली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अरे मला वाह! तुम्ही नवीन पाठ, नवीन दिवस दाखवला स्वामी. आज मला त्याबद्दल पण तुमचे धन्यवाद स्वामी. हां. आता माझा दिवस सगळा, आमचा सगळ्यांचा दिवस सुखाचा, आनंदाचा जाऊ देता स्वामी तुम्ही. आणि माझ्याकडून दुपारी सेवा करून घ्या आता. असं निवेदन रोज राहतं या माझं. किती माझं छान आहे आयडिया ही ताई हां. तुमची. दोन्ही टाईम मी निवेदन ठेवते. हां. गावाला जाते तेव्हा बी ठेवूनच जाते निवेदन. स्वामी मी गावाला जाते. माझं घर व्यवस्थित तुम्हालाच सांभाळायचंय आणि माझ्या सोबत पण तुम्हाला जायचंय. माझा प्रवास सुखाचा करायचा आहे स्वामी तुम्हाला. आई गं! मी असं निवेदन ठेवते मगच जाते मी. अरे वाह! आता मग मी पहिल्याच गुरुवारी मी रात्री निवेदन ठेवलेलं आहे, की मला सकाळी लवकर जागू द्या स्वामी. सकाळी कसं शांत वातावरण राहतं ना, मी सकाळीच वाचून घेते मग. मग ते खरंच आणि हां. इतकं पवित्र असतं ना ताई ते वातावरण. सकाळचं शांतता राहते. कोणी उठलेलं राहत नाही, काही खरंय, नाही, काही खरं. नाही. आणि हां. हे जे राहतं ना मग 11 माळी जप हे मी काय करते मोबाईलवर लावून बी देते. हां. जप बी लावून देते म्हणजे पाणी बी लावून देते, गळती पण लावून देते. हां. जप बी लावून देते मोबाईलवर. तोंडानं म्हणत बी राहते आणि वहीवर लिहित पण राहते. अरे असं वाह! करते मी आता. माझी एक वही भरली, आता दुसरी चालू आहे भरणी. सुंदर, सुंदर. आणि स्वामींचे जेवढे सुविचार आहे, तेवढे लिहितच राहते. माझ्या 3 वह्या भरल्या आहेत त्या पण आता. बापरे! मी लिहितच राहते. आणि जे सापडलं रोज नवीन नवीन सुविचार येतच राहतात आपल्या चॅनलवर नेहमी. हो, 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 हो. लिहितच राहते मी. किती छान आहे तर ताई. आणि मी पहिल्याच गुरुवारी मग मला 4:15ला जाग आली. हां. जाग आली तर असं इकडून पश्चिमेकडून बैलगाडी आहे आणि हं. त्याच्यावर कशाचे कुरमुऱ्याचे पोते भरलेले आहे त्या गाडीमध्ये. आणि बापरे! एक जण इकडून बसलेले आहे आणि मध्ये एक जण बसलेला आहे.
हा मी म्हणते त्यांना मला कुरमुरे देऊन जा. मी 100ची नोट घेते हातामध्ये आणि टोपली नेते हा. हातामध्ये आणि मला कुरमुरे मोजून द्या सांगते त्यांना. आणि काही नाही खडकन डोळे उघडले आणि जाग आली. म्हटलं बरोबर पहा पहिल्याच गुरुवारी. बघा, काही ना काही दृष्टांत देतातच स्वामी. हां, तर असं झालं ते. असं स्वप्न पडलं होतं मला तेव्हा. सुंदर सुंदर ताई. हां, तेच. खूप छान अनुभव ताई तुमचे सगळे. हां आणि रोजची सेवा मग काय स्वामी स्तवन घेते पहिले. हा मग कालभैरवाष्टक घेते, गोरोष्टक स्तोत्र घेते 5 वेळा. हा हा 3 अध्याय घेते. मग हं. प्रार्थना सद्गुरुनाथ हात जोडितो ते. मग जय जयकार राहते, मग माफी राहते, मग निवेदन राहतं. बापरे, हां. एवढं मिळतो तुम्हाला सगळं करायला वेळ? हां, मी करत मग काय एक सव्वा तासात होऊन जातं मॅडम. हो ना. हं. मी एकटी राहते मॅडम. मग त्याच्यामुळे मला ती सवय होऊन गेली आता. हा हा म्हणून जी ताई. मी म्हणजे असं मला अडथळा नाही आता. हा हं. बरोबर आहे. नाहीतर कसं ते कोणी ना कोणी येणारे जाणारे हो, घरातले. येतो मला अडथळा का मग फोन वगैरे मागे पुढे होतं. मग टाईम मागे पुढे होऊन जातो एखाद्या वेळेस. तसं हा बी होतं. हां, कोणाचा फोन आला ना, तर मग मागे पुढे होऊन जातं. होऊन जातं बरोबर हां, आहे. बहिणीचे येतात, बहिणीच्या मुलींचे येतात, भावाचे येतात, असे कोणाचे फोन बहिणीच्या मुलांचे येतात, मुलींचे येतात, असं तर येतो फोन. तर मग तर होतो मागे पुढे इतकं-तितकं हा मग. बरोबर आहे बरोबर. पण मग करते मी. पण कमाल आहे तुमची. हां, करते किती ना. दृष्टांत देतायत बघा स्वामी तुम्हाला. तेच ना. खूप छान हो ताई, खूप छान. हो, मी शेअर करते हा ताई हे. हो, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हां, सुंदर सुंदर. हां. तर मॅडम एक गोष्ट विचारू का? बोला ना ताई. हे मासिक लावलेले मी ते यांचे स्वामींचे, तर ते बराच गठ्ठा जमा झालेला आहे माझा आता 2-3 वर्षाचा. तर त्या अच्छा. मासिकांना काय करायचं मग आता जाळता तर येत नाही. नाही 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 जायचे नाही. एखाद्या हं. मठात वगैरे देऊन टाका ना ताई. कोणाला ते वाचायचे असतील, काही असतील. तिथे देऊन टाकायचे का? हा देऊन टाका. आणि हां, तिथे ते लायब्ररी सारखं होईल, तिथे वाचतील पण ताई येऊन जाऊन सगळे. आणि हे ज्या आता समजा जपची वही भरली मग याला काय करायचं? ती जपची वही ना जेव्हा अक्कलकोटला वगैरे जाईल ना, तेव्हा देऊन या तिथे. तसंच मंदिरात ठेवून यायची. हां, अक्कलकोटला तिथे विचारायचं, सांगतात ते काय करायचं. तिथेच घेऊन घेतात ते आपल्याकडनं. असं आहे का? बरं. हां. तेच विचारायचं होतं मला. हां, ते घेतात आपल्याकडनं. हां. तिथे द्यायचं. बरं, चालेल. मस्त. हां, हां, श्री हां. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हां.